सर्व मनेरवालू समाज बांधवांना माझा सप्रेम नमस्कार। जय भीम, जय बिरसा, जय आदिम, जय मनेरवालू। मित्र हो, या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याचा हेतू एवढाच आहे। येत्या 23 फेब्रुवारीला नांदेडला राज्यस्तरीय मनेरवालू समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला मोठ्या संख्येने नावनोंदणी केलेली आहे। अजूनही नावनोंदणी चालूच आहे। या निमित्तानं सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की नावनोंदणी केलेल्या तुलनेमध्ये सभागृहात उपस्थिती कमी असते। आजपर्यंतच्या परिचय मेळाव्यात आम्ही हे पाहिलेलं आहे। त्याचं कारण असं दिसतं की मुलामुलींना परिचय द्यायला बऱ्याच जणांना संकोचल्यासारखं वाटतं। कुणाला माझी मोठी नोकरी आहे, तिथल्या सामान्य लोकांमध्ये मी कशाला जाऊ, कुणाला वाटते माझी नोकरी छोटी आहे, कामधंदा छोटा आहे, तिथं कशाला जाऊ, शोभून दिसते का। परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, नोकरी छोटी असो मोठी असो, ती नोकरी नोकरीच असते। तुमच्या कुटुंबाला, तुमच्या उदरनिर्वाहाला, तुमचा पोटापाण्याचं साधन असणारी ती जी नोकरी आहे, तो जो कामधंदा आहे, त्याला कमीपणा मानायचा नसतो। त्याला आपण प्रतिष्ठा मिळवून द्यायची असते आपल्या कष्टानं, आपल्या श्रमानं। म्हणून आपला कामधंदा, आपली छोटी नोकरी, आपली मोठी नोकरी, परिचय द्यायला बिलकुल कमीपणा वाटू देऊ नका। कोणत्याही दबावाला न बळी पडता, न भीता, न घाबरता तुम्ही या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये परिचय देण्यासाठी या आणि तुमचं नाव, गाव, तुमच्या कुटुंबाबद्दलची माहिती, तुमचा पुस्तिकेतला अनुक्रमांक, पेज क्रमांक याची न भीता माहिती द्या। तुमच्या जोडीदाराबद्दलच्या कल्पना, तुमच्या भविष्याबद्दलच्या कल्पना, तुम्ही कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात, जोडीदार कसा असावा, याविषयी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून व्यक्त व्हा। त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू। समाजाचा कार्यक्रम आहे। समाजाचे 100% लोक जिथं असतात तिथं आपल्या लोकांपुढे आपण व्यक्त व्हायला घाबरू नका। आणि या मेळाव्यामध्ये जेवढी नोंदणी केली त्या सगळ्यांनी, आणि आता जे नोंदणी करत आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं मुलामुलींना घेऊन या कार्यक्रमात येऊन कार्यक्रम यशस्वी करावा। आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व पाल्यांना योग्य अनुरूप जोडीदार मिळावे, त्यांचं भविष्य आकाराला यावं, एवढ्याच निमित्तानं हा आमचा प्रयत्न आहे। तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की मुलामुलींनो, तुम्ही न घाबरता या मेळाव्यामध्ये आपला परिचय देण्यास मोठ्या संख्येने सामील व्हा।